नमस्कार मित्रांनो, मी प्रणव केशव क्षीरसागर सद्गुरू मोटर्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतोय। तर आज आपल्याकडे आलेले आहेत मॅक्स पिकअप बनवायला। तर आपण तिची पूर्णपणे तळातून बॉडी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पूर्ण पेंट करायचं आहे तिला। तर तुम्ही पाहू शकता ही जी गाडी हा पहिला पार्ट 1 आहे, तुम्हाला मी पार्ट 2 पण देणार आहे। फर्स्ट आता ही पूर्णपणे प्रोसेस असणार आहे, कशी पेंट होते आता बनवून तर आलेली आहे, त्यामुळे बनवायचे व्हिडिओ मी टाकलेलं नाही, म्हणजे काढलेलाच नाही। तर त्यामुळे आता आपण फक्त रिपेंटचे व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे। तर व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही पूर्णपणे। आपण बॉडी बनवली आहे तळातून, तर जुनी गाडी असल्यामुळे तिचं काम आपण परफेक्ट पाठीमागे केलेलं आणि पुढचं पण डेंटिंगचं काम बाकी आहे, ते किरकोळ कारकोळ आपण करणार आहे। गाडीला खूप दिवस लागले आहेत, जवळजवळ 2 ते 2.5 महिने हिला लागलेत जास्त, कारण थोडं मटेरियलचा इश्यू होता आणि किरकोळ प्रॉब्लेम होता त्यामुळे। तर तुम्हाला स्टे ट्यून राहा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये। ओके, बघू शकता आपल्याकडे आज ही मॅक्स पिकअप बनवायला आली होती आणि अजून म्हणजे तिचं काम चालू आहे। तर डेंटिंग हे जे खड्डे आहेत बोनटचे तुम्ही बघू शकता, हे वरती काढायचे आपल्याला। आज थोडा आवाज क्लिअर नसणार आहे, माझा थोडा तब्येत बरोबर नाही, ठीक आहे, काय असेल ते तुम्ही रिव्ह्यू एन्जॉय करा। तर हा टप पहिले टपाचे थोडे हालत बोगस आहे, तर तो वरती करायला लागेल। पहिले शोचं रिव्ह्यू करून घ्या, बघून घ्या शो। हा पॅनल आपण बदलला आहे, हा जो पॅनल आहे हा नवीन टाकलेला आहे, दोन्ही साईडचे पॅनल नवीन टाकले, हा नवीन टाकला आहे। तर हे जे खड्डे ते पूर्ण वरती काढायचे आपल्याला आणि बाकीची कंडिशन ओके। तर आपल्याला किरकोळ कारकोळ लांबीमध्ये आणि त्याचबरोबर रेडियम पूर्ण रिव्ह्यू होणार आहे मॅक्स पिकअप नावाचे वगैरे। ओके, तर गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही। फक्त प्लेटच घसू राहिले का प्लेटच घसू राहिले? हा जो वरचा टप्पा आहे तो क्लिअरली आपल्याला क्लीन करायचा आहे, म्हणजे पेंट पूर्णचा पेंटच मारायचा आहे आपल्याला। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता वरती काय हालत आहे। ओके, सर्वात डिपेंडेड असतं डिपेंड तो म्हणजे महत्त्वाचा शो आणि ट्रॉली। बाकीवर तर कोणी म्हणजे बांधू शकतं, परंतु जे शोचं काम आहे ते क्लिअर झालं पाहिजे। ते जर क्लिअर नाही झालं तर गाडीचा शो येणार नाही, हे महत्त्वाचं आहे। आता इथल्या घोड्या ते पूर्ण कलर झाल्यावरती आपल्याला याची ते हे नाही, घोड्या त्या काय असेल ते बसावं लागणार आहे नंतरून। ओके, तर मी पहिल्यांदा याची जेव्हा ट्रे नव्हता हिचा बनवलेला तेव्हा त्याच अगोदर चिशी मारून घेतली। तर ब्लॅक पेंट जो चिशीचा असतो तो मारलेला आहे, तुम्ही पाहू शकता। थोडंसं आता किरकोळ कारकोळ म्हणजे जेव्हा आपण ट्रे बनवला तो तळातून बनवला, तर इथं जो दिसतंय हे गंज लागलेलं आहे, त्याला आपल्याला पूर्ण परत ब्लॅक मारायचं आहे, त्यामध्ये तो ब्लॅक येऊन जाईल। बिफोर पेंटचा व्हिडिओ आधी मी का टाकतोय, कारण तुम्हाला समजलं पाहिजे नेमकं काम कसं काय केलं आहे। नुसतं पेंट झाल्यावरती व्हिडिओ टाकून काय उपयोग नाही ना। ओके, हे डिस्क ठेवलेत मारायचे, कारण जेव्हा आपण वरती ट्रेला कलर मारतो तेव्हा तो व्हाईट कलर त्या याच्यावर उडतो, तसं ते झाकून घेतो आम्ही, परंतु पण थोडा नॉर्मल उडतं त्याच्यामुळे ते तसंच ठेवलं जातं। तर आता रिव्ह्यू करूया आपण पाठीमागच्या वेळेस शोचा रिव्ह्यू झाला। शोचा रिव्ह्यू म्हणजे जोपर्यंत पूर्ण पेंट होत नाही, डेंट क्लिअर निघत नाही, तोपर्यंत आपल्याला लांबीचं काम करता येणार नाही। तर त्यामुळे आपण फक्त आता पाठीमागचं काम करणार आहे, याचा रिव्ह्यू मी देतो तुम्हाला आज। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर आम्ही जी बॉडी बनवली ती म्हणजे तळातून बनवलेली प्लेट वापरली आहे तिला। प्लेट जशी कंपनी बेंड आहे तो कंपनी बेंड देण्यात आला आहे हिला। ओके, आणि त्याचबरोबर लाकूड सिल्वर आहे, अँगल पण मारलेले आहेत। अँगल जे आहे 40-5चा अँगल आहे, वरती डी पाईपचं लावलेलं आहे, त्याचबरोबर ही डिझाईन मारलेली। तर डिझाईन म्हणजे कसं गाडीवाला म्हणत त्या पद्धतीने आपलं डिझाईन असते, जेव्हा जे कस्टमरवरती डिपेंड असतं कोणती डिझाईन मारायची कोणती काय।
त्याचबरोबर आमची बांधणी जी आहे तीच परफेक्ट आहे, तुम्ही पाहू शकता। प्लेट ही जी आहे ही साईड बॉर्डर आहे ही, आणि साखळी त्याचबरोबर आहे कोपरे व्यवस्थित मारलेले आहेत आणि ग्राइंडिंग करून घेतले आहेत नंतरून। आणि त्याचबरोबर इथून पुढं भविष्यात वाटलं आपल्याला वरती नुसतं हुड काढायचं तर नॉर्मली हे 2 टाके तोडून हे 4 नटं खोलून वरती हुड मोकळं होऊन जातं, म्हणजे ट्रेचा अँगलसुद्धा डॅमेज होत नाही पुढं मागे भविष्यात। तुमचे खालचे जे एल अँगल आहे ते सेफली राहतात। तर आणि एक अजून मजबूती आहे ही एल अँगलची, तुम्ही पाहू शकता हा जो एल अँगल आहे याच्याने भरपूर मजबूती येते। त्याचबरोबर प्रत्येक अँगल एल अँगल दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला दाखवतो खालून मी, हा जो एल अँगल आहे हा जो एल अँगल दिलेला आहे तो प्रत्येक अँगलला सपोर्ट आहे, म्हणजे त्याच्याने बॉडी फाकत नाही। आणि त्याचबरोबर जो वरती डी पाईप आहे तो डायरेक्ट वेल्डिंग केलेला आहे, आणि त्याचबरोबर रिबीट लावलेले। त्याला जेव्हा समजा आपल्याला ताडपत्री लावायची ठरते त्याचबरोबर आपण ती पहिले रस्सी मारून घ्यायची आणि मग त्यानंतरून ताडपत्री मारता येते, त्याच्यामुळे असा खड्डा नाही पडत ताडपत्रीला, त्यासाठी ते रिबीट मारलेले। ओके, ही साईड बॉर्डर बघून घ्या, कोपरे वगैरे लावले तर अतिशय उत्तम। आणि त्याचबरोबर पाठीमागची जाळी तरी पानाची पट्टी डिझाईन म्हणून लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ही फळी बाबळीचं लाकूड आहे, बाबूळ वरती पण फाळकं हे लाकडी लागत होतं त्यांना, त्यामुळे आपण लाकडी बनवून दिलं आहे। ओके, सरगम बार व्यवस्थित लावले, आणि पाठीमागे सी चॅनलचा बंपर। आमचे बैकी महाराज बैकी स्प्रे पेंटर गाडी घसू राहिले, काय सांगा कस्टमरला? का बोलायचं नाही का? नुसते हसू राहिले, ते म्हणतायत काय सांगायला। साईड बॉर्डर आहे, साईड बॉर्डरला आम्ही अँगल वरती अँगल प्लस आणि 3 पट्ट्या प्लस साखळी अशी मारण्यात आलेली आहे। प्लस इथं डिझेल झाकण, हे डिझेल झाकण आहे कसं ठीक आहे, खोलत नाही आता थोडं जास्त। इथं कोपरे मारले, दोन्ही बाजूंनी सेम आहे, आणि लांबी आमची क्लिअर लांबी भरून झालेली आहे। आता यावरती आम्ही सरफेसर स्प्रे करणार आहे, तर सरफेसर स्प्रेचा पण व्हिडिओ पाठवतो मी टाकणार आहे, याच्याच पुढे बघत राहा तुम्ही। ओके, तर आतला पोर्शन आपण आता बघूया। पाईपाचे भत्ते बनवण्यात आले तिला, पाईपाचे, आणि हा ट्रेमध्ये हा पुढचा बंपर आहे। ओके, सेमच आहे सर्व, फक्त आता आतमधून आपल्याला डीप ऑरेंज कलर मारायचा आहे। ओके, हे फाळकं तर ही जी साखळी आम्ही जी वापरली ती 10 mm ची साखळी याला वापरण्यात आली फाळक्यासाठी, खास करून आता या अशा गाड्या बनवल्या म्हटल्यावरती फाळक्यावर लोड राहणार म्हणजे राहणार, त्याच्यात काही वाद नाही। आणि ह्या उका ज्या आहेत याच्याने दोरी डॅमेज म्हणजे नॉर्मल होती, पुढं मागं होती किंवा नाही होती। आणि याच्यामध्ये 2 प्रकार आहे, हा ना भाई तिकडे तू पहिल्यांदा लांबी भरल्यानंतर आपल्याला ती 120 किंवा 220 किंवा 180 या पॉलिश पेपरने घसून घ्यायची। तर पहिल्यांदा आपण पाहू शकतो, रिव्ह्यू देतो मी तुम्हाला। तर आता घसायची पूर्ण घसाई होणार आहे। ओके, कुठं कोणत्या शोवर? हा देतो। काय केलं? लागलं का? लागलं नाही?
तर आता झाले तर आपलं सरफेसर मारून, तर सरफेसर मारून झाल्यावरती आता नॉर्मल आहे ना त्याला बर येते, तर ती घसूनही झाली आपली 220च्या पॉलिश पेपरने. ओके, तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे घसून झाली. सरफेसर पूर्ण मागे आणि पुढे मारण्यात आले. वरचे पाईपला डायरेक्ट व्हाईट येणार आहे, डी पाईप आहे. आणि आतून ऑरेंज, आतला ऑरेंज पण मारून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता हा आहे पार्ट 1. मी पूर्ण पार्ट 3 देणार आहे तुम्हाला सर्व. आता याच्यानंतर दुसरा जो राहील तो म्हटल्यावरती व्हाईट पेंट, जो मेन कंपनी कलर येणार आहे. तर थोडेसे शॉर्ट तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओचे. नाही व्ह्यू दिलाय, पण आता गाडी जी आहे मला फवारायची. मोहन भाऊ आता माझे व्हिडिओ काढणार आहे. तर स्प्रे पेंट करताना पण बघा व्हिडिओ. बाईक उठा ना लवकर. पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपली आत्ता म्हणजे सकाळी आपण कामाला लागलो होतो आणि आता संध्याकाळचे किती वाजू राहिले मोहन भाऊ? तर 7:30 वाजू राहिले आणि आत्ता आपली गाडी पूर्णपणे व्हाईट झाली. तर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओचा म्हणजे पूर्ण व्ह्यू देतो, व्हाईट कशी केली काय तो व्हिडिओ म्हणजे पूर्ण स्प्रे पेंट करताना पुढे दाखवतो तुम्हाला. पण त्याच्या ज्या डिझाईन वगैरे राहतील त्या उद्या म्हणजे हा पार्ट 1 आहे. पार्ट 2मध्ये तुम्हाला त्याच्या पूर्ण ज्या कशा डिझाईन होतात काय होतात ते पूर्णपणे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये स्टे ट्यून राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पहिले सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, ऑलचा ऑप्शन दाबा.
नमस्कार मित्रांनो, मी प्रणव क्षीरसागर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सद्गुरू मोटर्समध्ये. तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या सद्गुरू मोटर्सला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन दाबा. बेलायकॉन दाबून ऑलचं ऑप्शन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या दररोज येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल पुढे मागे आमच्या येणाऱ्या व्हिडिओचा. नवनवीन अशा प्रत्येक वेळी वेगळी गाडी आहे, ते वेगळं काम होतं. आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळी उडाच्या डिझाईन बदलतात, पाठीमागचं काम बदलतं आणि पुढचं शोचं पण काम बदलतं. त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे पेंट येतात, त्याचे पण तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देईल मी पुढे मागे. तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.